नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक अनाप सर ओम साई कोचिंग क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण सिमिलॅरिटी हा चॅप्टर बघत आहोत. या सिमिलॅरिटी चॅप्टरमध्ये आपण प्रॉब्लेम सेट बघत आहोत. आता बघा यामध्ये आपण एक एक्झाम्पल बघू. 6 नंबरचं एक्झाम्पल आहे प्रॉब्लेम सेटमधील. ट्रायंगल MNT सिमिलर टू ट्रायंगल QRS. Length of altitude drawn from point T is 5 and length of altitude drawn from point S is 9. Find the ratio of area of triangle MNT divided by area of triangle QRS. बघा विद्यार्थी मित्रांनो, ट्रायंगल MNT सिमिलर टू ट्रायंगल QRS. MNT आणि ट्रायंगल QRS हे दोन्ही ट्रायंगल काय आहेत? सिमिलर आहेत. जर हे दोन्ही ट्रायंगल सिमिलर असतील तर आपण एक थेरम बघितलेला बघा. आपण काय करतो? त्यांच्या साईडचा स्क्वेअर घेऊन रेशो घेतो, बरोबर. दोन्ही ट्रायंगलच्या साईडचा स्क्वेअर घेऊन काय करतो? रेशो घेतो. सेम त्याच पद्धतीने आपण अल्टिट्यूडचा पण स्क्वेअर घेऊन रेशो लिहू शकतो, बरोबर. बघा MNT ची जी अल्टिट्यूड असणार आहे त्याच्यानंतर QRS ची जी अल्टिट्यूड असणार आहे त्याचा स्क्वेअर करून काय करायचा? रेशो घ्यायचा, बरोबर. बघा आपण अगोदर काय करू? जी गिव्हन आहे ती लिहून घेऊ. काय सांगितलं त्यांनी आपल्याला? ट्रायंगल MNT सिमिलर टू ट्रायंगल QRS, बरोबर. तर बघा दोन ट्रायंगल काढतो तुम्हाला समजण्यासाठी. ट्रायंगल काढण्याची गरज नाहीये पण समजण्यासाठी काढतोय, व्यवस्थित लक्ष द्या. पहिला ट्रायंगल MNT, बरोबर. त्याच्यानंतर दुसरा ट्रायंगल QRS. दुसरा ट्रायंगल QRS, बरोबर. आता बघा एक्झाम्पल पुढे वाचू व्यवस्थित. लेंथ ऑफ अल्टिट्यूड. बघा अल्टिट्यूड म्हणजेच अल्टिट्यूडलाच काय म्हणतात? हाईट. आलं लक्षात? अल्टिट्यूड म्हणजेच काय? हाईट. बघा लेंथ ऑफ अल्टिट्यूड ड्रॉन फ्रॉम पॉइंट T इज 5. बघा T मधून आपल्याला एक अल्टिट्यूड ड्रॉ करायची, बरोबर. त्याला नाव द्या तुम्ही एक TA. त्या अल्टिट्यूडला नाव काय देतो? TA. त्याच्यानंतर पुढे वाचा. लेंथ ऑफ अल्टिट्यूड ड्रॉन फ्रॉम पॉइंट T इज 5, बरोबर. तिची लेंथ किती? 5. सेम त्याच पद्धतीने बघा पुढे. अँड लेंथ ऑफ अल्टिट्यूड ड्रॉन फ्रॉम पॉइंट S. आता S मधून एक अल्टिट्यूड काढायची आपल्याला, बरोबर. त्याला नाव द्या B. त्या पॉइंटला नाव द्या B. आणि त्या अल्टिट्यूडची लेंथ किती आहे बघा बरं. त्या अल्टिट्यूडची लेंथ किती आहे? 9, बरोबर. आता बघा लक्ष द्या. जर हे दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर आपण बघा त्यांच्या एरियाचा रेशो कसा लिहितो? थेरम मध्ये बघितलं आपण. एरिया ऑफ ट्रायंगल MNT डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल QRS इज इक्वल्स टू, बरोबर. सुरुवातीला काय करतो आपण? TM स्क्वेअर डिवाइड बाय SQ स्क्वेअर इज इक्वल्स टू पुढे MN स्क्वेअर डिवाइड बाय QR स्क्वेअर इज इक्वल्स टू TN स्क्वेअर डिवाइड बाय SR स्क्वेअर इज इक्वल्स टू. बघा साइड पर्यंत आपण लिहू शकत होतो. अल्टिट्यूड पण आपण लिहू शकतो. अल्टिट्यूड बघा काय या ठिकाणी TA. या ठिकाणी काय लिहू शकतो मी? TA स्क्वेअर डिवाइड बाय आणि याची अल्टिट्यूड काय बघा बरं? SB स्क्वेअर, बरोबर. पहिल्या ट्रायंगलची अल्टिट्यूडचा स्क्वेअर डिवाइड बाय दुसऱ्या ट्रायंगलच्या अल्टिट्यूडचा स्क्वेअर. आता तसं जर बघितलं आपण आपल्याला ह्या तिन्ही रेशोची काही गरज नाहीये. ह्या तिन्ही रेशोची काही गरज नाहीये. तुम्ही हा पार्ट लिहिला नाही तरी चालेल. तुम्ही डायरेक्ट असं लिहू शकता. एरिया ऑफ ट्रायंगल MNT डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल QRS इज इक्वल्स टू काय पुढे? TA स्क्वेअर डिवाइड बाय SB स्क्वेअर. डायरेक्ट ही स्टेप लिहू शकता, बरोबर. तर TA किती बघा बरं? टीए ची व्हॅल्यू किती बघा, टीए 5 आहे बरोबर.
5चा स्क्वेअर डिवाइड बाय एसबी किती बघा बरं एसबी 9 आहे 9चा स्क्वेअर बरोबर म्हणजे बघा 5चा स्क्वेअर किती 5चा स्क्वेअर 25 त्याच्यानंतर 9चा स्क्वेअर 81 बरोबर म्हणजे बघा एरिया ऑफ ट्रायंगल MNT डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल QRS इज इक्वल्स टू काय मिळालं आपल्याला 25 डिवाइड बाय 81 बरोबर बघा विद्यार्थी मित्रांनो मला असं वाटतंय तुम्हाला हे एक्झाम्पल व्यवस्थित समजलेलं आहे तुम्ही व्हिडिओ पॉज करून हे एक्झाम्पल व्यवस्थित लिहून घ्या बघा आता आपण 7 नंबरचं एक्झाम्पल बघू इन फिगर 1.75 A between D between C B between E between C segment D parallel to side AB if AD is equals to 5 DC is equals to 3 BC is equals to 6.4 then find B बघा व्यवस्थित लक्ष द्या इन ट्रायंगल अगोदर काय लिहितो मी इन ट्रायंगल CAB कोणता ट्रायंगल घेतलाय मी CAB बरोबर आता बघा मी काय करतो या ठिकाणी बिटवीनेस प्रॉपर्टीचा यूज करतो बघा B बिटवीन E बिटवीन C इथे काय करतो मी बिटवीनेस प्रॉपर्टीचा यूज करतो काय बिटवीनेस प्रॉपर्टी पहिला दुसरा B पहिला दुसरा प्लस दुसरा तिसरा EC इज इक्वल्स टू पहिला तिसरा BC समजतंय का पहिला दुसरा प्लस दुसरा तिसरा इज इक्वल्स टू पहिला तिसरा बरोबर आता या ठिकाणी बघा B ची व्हॅल्यू किती बघा बरं x B ची व्हॅल्यू किती आहे x EC आपल्याला या ठिकाणी फाइंड करायचं आहे इज इक्वल्स टू BC किती बघा बरं BC 6.4 BC किती आहे 6.4 बरोबर EC इज इक्वल्स टू व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 6.4 प्लस x त्या साईडला गेला मायनस x बरोबर म्हणजे बघा EC ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 6.4 मायनस x बरोबर आता बघा एक्झाम्पल मध्ये आपल्याला एक लाईन दिलेली बघा काय सांगितलंय सेगमेंट D कशाला पॅरलल आहे AB ला बरोबर सेगमेंट DE पॅरलल टू साइड AB बरोबर ट्रायंगल मध्ये जर दोन साइड जर पॅरलल असतील ट्रायंगलच्या दोन साइड जर पॅरलल असतील तर आपण काय करतो त्या ठिकाणी बीपीटी थेरमचा यूज करतो बघा ह्या ट्रायंगलला सरळ करा तुम्ही हे बघा या फॉर्म मध्ये काढतो तो ट्रायंगल उभा करतो त्या ट्रायंगलला बरोबर CAB बरोबर त्याच्यानंतर या ठिकाणी काय D कशाला पॅरलल आहे AB ला मग आपण या ठिकाणी बीपीटी थेरमचा यूज करू शकतो बाय बीपीटी थेरम कसा आहे बीपीटी थेरम CD डिवाइड बाय DA इज इक्वल्स टू CE डिवाइड बाय EB बरोबर आता व्हॅल्यू पुट करा CD ची व्हॅल्यू काय बघा बरं CD ची व्हॅल्यू 3 डिवाइड बाय DA ची व्हॅल्यू किती बघा बरं 5 इज इक्वल्स टू CE ची व्हॅल्यू किती बघा बरं 6.4 मायनस x डिवाइड बाय EB ची व्हॅल्यू किती बघा बरं x बरोबर तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करा x इंटू 3x 5 आपण मल्टिप्लाय करा 5 इंटू 6.4 मायनस x बरोबर 3x इज इक्वल्स टू 5 ने आतमध्ये मल्टिप्लाय करून घ्या 5 चौक 20 हातच्या 2 बरोबर पॉइंट आहे तसाच 5 सक 30 30 2 32 32 मायनस 5 इंटू x 5x बरोबर 3x आहे तसाच 32.0 म्हणजेच किती 32 आणि मायनस 5x आहे तसाच 3x मायनस 5x डाव्या साईडला घ्या काय होईल तो प्लस 5x इज इक्वल्स टू 32 आहे तसाच 3x प्लस 5x आन्सर किती येणार आहे 8x इज इक्वल्स टू 32 आणि x इज इक्वल्स टू 32 8 मल्टिप्लाइड 8 डिवाइड करा बरोबर आणि 8 ने भाग द्या 8 चौक 32 बरोबर म्हणजे बघा x ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला या ठिकाणी 4 आणि फाइंड काय करायचं आपल्याला b फाइंड करायचं बरोबर मग b किती बघा बरं त्या ठिकाणी b इज इक्वल्स टू काय आहे x बरोबर b इज इक्वल्स टू x म्हणजेच x ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 4 x ची व्हॅल्यू किती मिळाली 4 म्हणजेच b ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 4 मला असं वाटतं विद्यार्थी मित्रांनो हे एक्झाम्पल तुम्हाला व्यवस्थित समजलेलं आहे
व्हिडिओ पॉज करून हे एक्झाम्पल तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या. बघा नेक्स्ट एक्झाम्पल. इन द फिगर 1.76 सेगमेंट PA, सेगमेंट QB, सेगमेंट RC, सेगमेंट SD आर परपेंडिक्युलर टू लाईन AD. त्याच्यानंतर बघा हे बघा सेगमेंट PA कशाला परपेंडिक्युलर आहे AD ला, QB पण कशाला परपेंडिक्युलर आहे AD ला, RC पण AD ला परपेंडिक्युलर आहे आणि SD पण AD लाच परपेंडिक्युलर आहे. बरोबर. पुढे काय सांगितलंय, AB ची व्हॅल्यू 60 दिलेली आहे, त्यानंतर BC 70 दिलेला आहे, CD 80 दिलेला आहे आणि PS ची व्हॅल्यू 280 दिलेली आहे. आणि फाइंड काय करायचं आपल्याला, PQ, QR आणि RS. तर सुरुवातीला बघा मी काय करतो, PQ फाइंड करतो. बघा PQ ला काय करतो मी, एक सिलेक्ट करतो. व्यवस्थित लक्ष द्या. लेट PQ इज इक्वल्स टू X. बरोबर. बघा हीच फिगर मी डबल काढतो. फक्त याच्यामध्ये मी काय करणार आता, ही जी RC लाईन आहे ना, ही RC लाईन मी घेणार नाही. बघा व्यवस्थित लक्ष द्या. हे एक्झाम्पल खूप सोपं आहे, व्यवस्थित समजून घ्या. बघा फर्स्ट लाईन काय PA. बरोबर. फर्स्ट लाईन PA, त्याच्यानंतर सेकंड लाईन QB, सेकंड लाईन QB आणि लास्ट घेतोय मी SD. RC घेत नाही, लास्ट लाईन घेतोय SD. बरोबर. आता बघा PQ काय लेट केलाय मी X. PQ काय लेट केलाय X. पूर्ण ही जी लेंथ आहे PS ची, बरोबर, PS ची जी पूर्ण लेंथ आहे ती लेंथ त्यांनी आपल्याला दिलेली आहे किती, 280. लेंथ किती आहे, 280. बरोबर. आता बघा सुरुवातीला मी काय करतो, या ठिकाणी बिटवीनेस प्रॉपर्टीचा यूज करतो, म्हणजे आपल्याला QS मिळेल. बरोबर. P बिटवीन Q बिटवीन S. बरोबर. काय बिटवीनेस प्रॉपर्टी, पहिला दुसरा PQ प्लस दुसरा तिसरा QS इज इक्वल्स टू पहिला तिसरा PS. बरोबर. PQ किती बघा X प्लस QS आपल्याला फाइंड करायचं आहे, इज इक्वल्स टू PS किती बघा 280. बरोबर. आता बघा या ठिकाणी आपल्याला QS ची व्हॅल्यू मिळेल, QS इज इक्वल्स टू 280 प्लस X त्या साईडला गेला मायनस X. बरोबर. प्लस X त्या साईडला गेला मायनस X. म्हणजे बघा QS किती मिळालाय, 280 मायनस X. बरोबर. AB ची व्हॅल्यू माहिती आपल्याला 60, पण BD माहित नाही. BD केव्हा मिळेल बघा बरं, BD केव्हा मिळेल, जेव्हा तुम्ही या दोघांची ऍडिशन करशाल BC प्लस CD, तेव्हा तुम्हाला काय मिळेल BD. म्हणजेच 80 प्लस 70 किती होणार आहे, 150. 80 प्लस 70 किती होणार आहे, 150. आता आपण काय करू, या ठिकाणी पॅरलल लाईनचा कन्सेप्ट यूज करू. बघा सेगमेंट काय लिहिणार आपण या ठिकाणी, मग सेगमेंट PA पॅरलल टू सेगमेंट QB, पॅरलल टू सेगमेंट QB, पॅरलल टू सेगमेंट SD. बरोबर. जसं बघा आपण BPT थेरमचा यूज करतो, पण BPT थेरम कुठे यूज करतात, फक्त ट्रायंगल मध्ये यूज करतात BPT थेरम. बरोबर. इथे पण आपल्याला BPT थेरम सारखाच यूज करायचा आहे, पण याला काय म्हणतात, पॅरलल लाईनची प्रॉपर्टी म्हणतात. बरोबर. BPT थेरम म्हणायचा नाही. BPT थेरम फक्त ट्रायंगल मध्येच यूज होतो. बरोबर. पण सेम BPT थेरम सारखंच आहे. बघा PQ डिवाइड बाय QS, PQ डिवाइड बाय QS इज इक्वल्स टू AB डिवाइड बाय BD, AB डिवाइड बाय BD. बरोबर. व्हॅल्यू पुट करा या ठिकाणी. PQ ची व्हॅल्यू काय आहे, PQ आपण X सिलेक्ट केलाय. बरोबर. QS किती बघा बरं, QS आहे 280 मायनस X. QS किती आहे 280 मायनस X इज इक्वल्स टू AB ची व्हॅल्यू किती बघा 60. AB ची व्हॅल्यू किती आहे 60 आणि BD किती बघा बरं, BD 150. BD ची व्हॅल्यू किती आहे 150. बरोबर. त्याच्यानंतर पुढे बघा आता 0 कॅन्सल होईल. बरोबर. काय शिल्लक राहिला आहे, X डिवाइड बाय 280 मायनस X. बरोबर. इज इक्वल्स टू 6 डिवाइड बाय 15. बरोबर. परत भाग जाईल या ठिकाणी, X डिवाइड बाय 280 मायनस X
3 भाग जाईल, 3 दुने 6 आणि 3 पाचे 15. बरोबर. क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्या. 5 इंटू एक्स 5x इज इक्वल्स टू 2 इंटू 280 मायनस एक्स. बरोबर. 5x इज इक्वल्स टू 2 ने आतमध्ये गुणून घ्या. 2 इंटू 0 0 2 इंटू 8 16 कॅरी 1 2 इंटू 2 4 4 प्लस 1 5 मायनस 2 इंटू एक्स 2x. बरोबर. 5x मायनस 2x डाव्या साईडला घ्या. काय होईल तो प्लस 2x इज इक्वल्स टू 560. बरोबर. 5x प्लस 2x 7x इज इक्वल्स टू 560 आणि x इज इक्वल्स टू 560. 7 मल्टिप्लाइड हे काय होणार, तो डिवाइड होणार आहे. बरोबर. म्हणजेच बघा x ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला या ठिकाणी, x इज इक्वल्स टू 7 ने भाग द्या. 7 8 56 आणि 7 0 0. बरोबर. x ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 80. म्हणजेच बघा PQ किती मिळाले आपल्याला 80. PQ किती मिळालेला आहे 80. बरोबर. आता आपण QR आणि SR च्या व्हॅल्यू फाइंड करू. आता बघा आपण काय करू, PA कशाला पॅरलल आहे QB ला आणि QB कशाला पॅरलल आहे RC ला. बरोबर. खाली तुम्ही या ठिकाणी बघा सेगमेंट PA पॅरलल टू सेगमेंट QB पॅरलल टू सेगमेंट RC. बरोबर. PA QB ला पॅरलल आहे, QB RC ला पॅरलल आहे. बरोबर. परत पॅरलल लाईनच्या प्रॉपर्टीज यूज करा. बोला PQ डिवाइड बाय QR इज इक्वल्स टू AB डिवाइड बाय BC. AB डिवाइड बाय BC. व्हॅल्यू पुट करा. PQ ची व्हॅल्यू आताच फाइंड केली आपण 80. त्याच्यानंतर QR आपल्याला फाइंड करायचं आहे. AB ची व्हॅल्यू माहितीच आहे 60. त्याच्यानंतर BC किती बघा बरं 70. बरोबर. या ठिकाणी बघा 0 0 कॅन्सल होऊन जाईल. बरोबर. या ठिकाणी बघा रेसिप्रोकल घ्या. 80 डिवाइड बाय QR चा रेसिप्रोकल QR डिवाइड बाय 80. बरोबर. इज इक्वल्स टू 7 डिवाइड बाय 6. रेसिप्रोकल घेतलाय, उलट केले त्याला. बरोबर. QR इज इक्वल्स टू 7 80 डिवाइड मल्टिप्लाय करून घ्या अपॉन 6. बरोबर. त्याच्यानंतर पुढे बघा आता QR इज इक्वल्स टू 7 इंटू 2 ने भाग द्या. या ठिकाणी बेचोक 8 बेशून्य 0 आणि या ठिकाणी बेत्रिक 6. म्हणजे बघा किती उरलंय 40 डिवाइड बाय 3. बरोबर. त्याच्यानंतर पुढे बघा QR इज इक्वल्स टू 7 आणि 40चं मल्टिप्लिकेशन करून घ्या. 7 चौक 28 280 डिवाइड बाय 3. बरोबर. 3 ने भाग द्या. 3च्या पाड्यामध्ये 28 आहे का बघा बरं. 3 9 27 3 9 27. 1 उरला 10 राहिले. बरोबर. 1 उरला 10 राहिले. 3च्या पाड्यामध्ये 10 आहे का नाही. त्याच्या अगोदरची भाग जाणारी संख्या 9. 3 3 9. परत 1 उरला 0 घ्या. 0 घेतला म्हणून पॉईंट घेणार. बरोबर. 3च्या पाड्यामध्ये 10 किती नंबरला आहे परत 3. 3 3 9. म्हणजे बघा याचं उत्तर किती येईल 93.33. बरोबर. म्हणजे बघा QR किती मिळाला आपल्याला 93.33. बरोबर. आता बघा आपण बिटवीनेस प्रॉपर्टीचा यूज करून SR ची व्हॅल्यू फाइंड करू शकतो. बरोबर. आता बघा अगोदर मी काय करतो QS ची व्हॅल्यू फाइंड करतो. QS किती दिलाय बघा बरं आपल्याला. QS आहे 280 मायनस एक्स. QS किती आहे 280 मायनस एक्स. 280 मायनस एक्स ची व्हॅल्यू माहिती आपल्याला 80. ती व्हॅल्यू पुट करा. बरोबर. म्हणजे बघा 280 मायनस 80 किती शिल्लक राहील फक्त 200. बरोबर. म्हणजे बघा QS किती मिळालेल आपल्याला 200. बरोबर. आता या ठिकाणी आपण बिटवीनेस प्रॉपर्टीचा यूज करून SR ची व्हॅल्यू फाइंड करू शकतो. बरोबर. S बिटवीन R बिटवीन Q. बोला पहिला दुसरा प्लस दुसरा तिसरा इज इक्वल्स टू पहिला तिसरा. बरोबर. SR ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची. SR तसंच राहील प्लस RQ. RQ आत्ताच फाइंड केला आपण किती तो 93.33 इज इक्वल्स टू SQ. SQ आत्ताच फाइंड केल्यावरती 200. बरोबर. SR इज इक्वल्स टू 200 प्लस 93.33 त्या साईडला गेला मायनस 93.33. बरोबर. आणि SR इज इक्वल्स टू बघा यांची सबट्रॅक्शन करा 106
10.67. एस आरची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 106.67. बघा विद्यार्थी मित्रांनो, मला असं वाटतं हे एक्झाम्पल तुम्हाला समजलेलं आहे. ज्या विद्यार्थ्यांना हे एक्झाम्पल समजलेलं नसेल मला कॉल करा, मी परत एकदा व्यवस्थित समजून सांगेल. धन्यवाद.